99चा कारगिल युद्धाच्या मागे तुम्ही जावा, 89, 79, 89च्या आसपास हे ऑपरेशन टोपॅज म्हणून एक ऑपरेशन त्यांनी लॉन्च केलं होतं पाकिस्तान आर्मीनं. जनरल जियाउल हकनी हे ऑपरेशन टोपॅज हे ओपन डोमेनमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आहे सगळीकडे आजकाल, हे काही सिक्रेट नाही, इट इज ऑल ऑन इंटरनेट. ऑपरेशन टोपॅज त्यांनी पाकिस्ताननी लॉन्च केलं होतं. आणि ह्या ऑपरेशनच्या तहत, आणि हे ऑपरेशन का लॉन्च केलं होतं? कारण की 1971च्या लढाईमध्ये पाकिस्तानच्या आपण 2 फाळण्या केल्या होत्या, ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान. आणि 93,000 सैनिक आपण त्यांचे शरणागत घेतली होती. बरोबर. हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. भारतीय सेनेने 93,000 सैनिकांना आपण त्यांनी आपल्या शरण घेतली होती पाकिस्तानीने. 71च्या लढाईमध्ये झालं, 65ला ते हारले, 47ला ते हारले. ते दरवेळेस हारत होते, पण 71 त्यांनी लक्षात आलं की आपण यांच्यासोबत 1 to 1 जिंकू शकत नाहीये. फेस टू फेस वी नॉट एबल टू टेक ऑन इंडिया. मग काय त्यांनी हे ऑपरेशन टोपॅज केले की ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. इंडियाला 1000 कट्स, ब्लेड आहे ना ऑपरेशन टोपॅजचं, त्या ब्लेडने तुम्हाला कट करत राहायचं, रक्तबंबाळ करत इंटरनली, आणि नंतर एक्सटर्नल अटॅक, इंटरनली खोकलं करायचं. इंटरनली खोकलं कसं करणार तुम्ही? आता त्यांचं जे वेगवेगळे आहे, एकतर हे वेगळे तरीके आहेत. एक तर टेररिझम आहे, कायनेटिक, म्हणजे आतंकवादी येणार, मारणार लोकांना हत्यारांनी, काश्मीरमध्ये लोकांना उडवणार, पोलिसला उडवणार, आर्मीला उडवणार. तिथले काश्मीर पंडितला त्यांनी जे पळवून लावलं, ते त्यांचं तेच काम होतं की कम्प्लिटली हे मुस्लिम डॉमिनेट त्यांना करायचं होतं. काश्मीरला मुस्लिम डॉमिनेटेड सोसायटी केली की ते लोक तिकडे येणार. पण त्या लोकांचा धर्म यूज करून, काश्मीरी लोकांना मोटिवेट करून, ब्रेनवॉश करून, ISI पाकिस्तानची, त्यांनी स्लोली एक मुवमेंट स्टार्ट केलं, आतंकवाद्याचं मुवमेंट. पहिलं इंडिपेंडेंट मुवमेंट स्टार्ट केलं, नंतर हळूहळू इंडिपेंडेंट मुवमेंट स्लोली डायडाऊन झालं. काश्मीरी लोक हळूहळू 90 नंतर, 89 नंतर हे ऑपरेशन टोपॅज स्टार्ट झालं. 90 ते 96 पर्यंत थोडं चालला, 96 ते पर्यंत हे मुवमेंट डाय झाला तिथला.